नमस्कार. चर्चा रंगली या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. तथ्य, तर्क आणि चर्चा या विषयांना राजकारणामध्ये खास महत्त्व असतं आणि असे विषय ज्याबद्दल चर्चा होत नाही किंवा ज्याबद्दल दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू असते, अशा सगळ्या विषयांना या मुलाखत सदरामध्ये आपण विशेष प्राधान्य देतो. आज आपण भेटणार आहोत पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. दाते सर, मला मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपल्याबद्दल प्रेक्षकांना सांगायला आवडेल आपल्याच माध्यमातून की आपला जो परिवार आहे, मोठा परिवार आहे आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि समाजकारण राजकारणातली आपली इन्व्हॉल्वमेंट कशी सुरू झाली? मी साधारण 1980 सालापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आलेलो आहे. जी. 1976 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधार्थ पारनेरसारख्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी नोकरी न करता व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मी सहभाग घेतला. म्हणजे टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट सुरू करून त्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. आणि त्या दरम्यानचा काळ जो असा होता की मी ज्या भागातनं आलो तो भाग अतिशय दुर्गम होता आणि त्या दुर्गम भागातून तहसील कचेरीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये किंवा इतर काही शासकीय कार्यालयांमध्ये काम घेऊन येणारे लोक जे आहेत ते जर आले तर त्यांना माझा आधार वाटायचा. ते माझ्याकडे यायचे. आपल्या भागातला एक माणूस इथं आहे, याच्यामार्फत आपण काहीतरी कामं करून घेऊ, आणि म्हणून लोक माझ्याकडे यायचे. आणि ते लोक माझ्याकडे आल्यानंतर त्यांच्याबरोबर मी तहसील ऑफिसमध्ये जाणे, पोलीस स्टेशनला जाणे, इतर सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामासाठी जाणे, असं नित्यक्रम माझा चालू झाला. अच्छा. आणि त्याच्यातून मग मला माझी नाळ समाजाशी जोडली गेली आणि आपण लोकांचे उपयोग पडतोय अशा पद्धतीनं माझंही भावना झाली. आणि माझ्याकडे काम घेऊन येणारे लोकसुद्धा वारंवार मला भेटत गेले आणि त्याच्यातून एक समाजकार्याची आवड म्हणजे निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मी राजकारणामध्ये एंट्री केली. नक्कीच सर. समाजाशी तळागाळात जोडलेला एक सच्चा कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. पण आपल्याला सर म्हटलं जातं, दाते सर म्हणून आपण प्रसिद्ध आहे. म्हणजे काशीनाथ दाते असं माझ्या मते कोणी म्हणत नसेल, आपल्याला दाते सर म्हणतात. सर ही उपाधी आपल्याला कशी मिळाली? राजकारणात आणि समाजकारणात येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंच की मी ग्रॅज्युएशन केल्यामुळे ते इंग्लिश विषय स्पेशल घेऊन केलं होतं. अच्छा. आणि त्यानंतर मी जो टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं तिथं शिकणारे विद्यार्थी मला सर म्हणून संबोधायला लागले. अच्छा. त्याच दरम्यान टाईपरायटिंगला जोड म्हणून मी 8वी ते 10वी 5वी ते 10वीच्या इंग्लिशच्या शिकवण्या देखील चालू केल्या होत्या, प्रायव्हेट क्लासेस. आणि त्या प्रायव्हेट क्लासेसमुळं त्यातले विद्यार्थीसुद्धा सर म्हणून म्हणायला सुरुवात झाली. आणि मग बाहेरून येणारे लोकसुद्धा कुठे म्हटलं की ते म्हणायचे कोण सर का, आणि मग त्या लोकांना सुद्धा सर म्हणायची त्यांची पण सवय सुरू झाली. आणि मग त्यातून माझं सर हे नाव तेव्हापासून तुम्हाला सर म्हटलं जातं. राजकारणात आले तरी तुम्हाला आता सरच म्हटलं सर म्हटलं जातं. सर, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागातनं खूप चांगलं काम केलं. समित्यांवरती पण आपण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या होत्या. आपण राजकारणात यावं, निवडणुका लढवाव्या यासाठी कुटुंबाचा आपल्याला प्रतिसाद सुरुवातीला कसा मिळाला? कुटुंबाचा प्रतिसाद हा मला मिळत गेला, कारण मी संपूर्ण कुटुंबामध्ये माझ्या पिढीतला मी सगळ्यात मोठा होतो. आणि त्यामुळे मी जो निर्णय घेतोय त्या निर्णयाला फारसा कोणी विरोध केला नाही. आणि म्हणून ग्रामीण भागात ते वातावरण असायचं की घरातल्या मोठ्या माणसाने जो निर्णय घेतला तो सर्व मान्य. परिवारातला मी एकटाच शिकला सवरलेलो होतो, ग्रॅज्युएट झालेलो होतो. आणि मग मला उलट माझ्याबद्दल त्यांना अशा अपेक्षा होत्या की हा शिकलाय म्हणजे याचं सगळं बरोबरच असेल. बरोबर. मग त्यामुळे विरोध करायचा काही प्रश्न झाला नाही. आणि मग मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेत गेलो. राजकारणात पडल्यानंतर 1985 साली पारनेरला नवीन आमचा साखर फॅक्टरी, सहकारी साखर कारखाना हा सुरू झालेला होता आणि त्याचं पहिलेच निवडणूक लागलेली होती. अच्छा. आणि मी या सगळ्या तालुक्यातले जे दिग्गज होते, पूर्वीचे कॉम्रेड बाबासाहेब ठोवे माझे आमदार असतील, वसंतराव जावरे पाटील असतील, मार्तन नाना पठारे असतील, बाबा शेटकावत असतील किंवा शहाजीराव घनवट असतील, ही त्यावेळची माझ्यापेक्षा सिनियर असलेली पिढी राजकारणातली सगळी म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये मी गेलो होतो. आणि त्याच्यामुळं त्यांनी मला 1985 सालीच माझ्यातले थोडेसे काही गुण ओळखून
मला कारखान्यामध्येच उमेदवारी करायला त्यावेळेस लावली अच्छा. आणि मला कुठल्याही कुटुंबातून कुठूनही विरोध झाला नाही. मी ती निवडणूक लढवली आणि आमचं पॅनल निवडून पण आलं होतं. अरे वा. 85 ला. बरोबर. तर सहकारातली तुमची एंट्री आणि नंतर मग तुम्ही जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय झालात. ग्रामीण भागासाठी मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेला संबोधलं जातं. तिथं काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? मी सुरुवातीला 1997 साली पंचायत समिती लढवलेली होती. जी. पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून मी त्या काळामध्ये काम केलं पाहिजे 97 ते 2002. त्याच्यामुळं पंचायत राज व्यवस्थेतला काम करण्याचा अनुभव आम्हाला पंचायत समितीमध्ये आलेलाच होता. 2002ला सुद्धा मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, परंतु अल्पशा मतानं त्यावेळेस माझा पराभव झाला. आणि मग पराभव झाल्यानंतर मी त्याच काळामध्ये दरम्यान 2004ला ज्यावेळेस याची विधानसभेची निवडणूक लावली त्यावेळेस मी ज्या नेत्यांच्या बरोबर होतो, स्वर्गीय वसंतराव झवरे पाटलांच्या बरोबर मी त्या काळामध्ये होतो. परंतु 4च्या निवडणुकीमध्ये मी त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष देखील होतो. पण निवडणुकीदरम्यान थोडेसे मी पण उमेदवारी मागत असल्यामुळं वसंतराव झवरे पाटलांचे चिरंजीव जे आज आहेत सुजितराव, त्यांचा थोडासा त्यावेळेसपासूनच मला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. त्यांना अडचण नको म्हणून त्यांनी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दूर ठेवण्याच्या याच्यामध्ये मला 2004 साली मी तालुका अध्यक्ष असताना देखील मला उमेदवाराच्या म्हणजे वसंतराव पाटलांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी करून घेतलं गेलं नाही. मला दूर ठेवलं गेलं आणि मी परत त्यांच्याबरोबर यावं किंवा त्यांचं काम करावं अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला नाही. शेवटी त्या निवडणुकीमध्ये मी शेवटच्या 4-5 दिवसापर्यंत वाट पाहिली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यानंतर मी तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना देखील मला मग बंडाची भूमिका घ्यावी लागली आणि मी त्यावेळेस विजय आवटेंना उमेदवार म्हणून त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराला मी मदत केली. आणि त्याच्यामध्ये वसंतरावांचा पराभव झाला आणि विजय आवटे निवडून आले. ते निवडून आल्यानंतर मी पुन्हा 2004 साली त्यांच्याच जागेवर ते जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या जागेवर मी पोटनिवडणूक केली. पोटनिवडणूक केली. त्या पोटनिवडणुकीमध्ये माझा जवळपास 3,500-4 हजार मतांनी विजय झाला. आणि तेव्हा मग त्या काळामध्ये ते राहिले 2-2.5 वर्ष जे होते, 2-2.5 वर्ष मी जिल्हा परिषदमध्ये एक वेगळा ठसा उमटेल असं त्यावेळेस काम केलं. आणि त्या कामाच्या माध्यमातून जिल्हा परिषदचा देखील खऱ्या अर्थानं अनुभव झाला. त्यानंतर 2007 साली जेव्हा मुदत संपली 2007ला पुन्हा त्यावेळेस मी पारनेर गटामध्ये निवडणूक लढवली होती. 2007ला माझा जो ओरिजिनल गट आहे हा टाकळी डोकेश्वर, या गटामध्ये 2007ला पुन्हा कॉन्टेस्ट केलं. त्याही निवडणुकी मला साधारण 100-150 मतांनी सुजित झवरे पाटलांच्या विरोधामध्ये माझा त्यावेळेस पराभव झाला. परंतु पराभव झाला तरी काही न खचता मी दुसऱ्या दिवशीच पुन्हा कामाला लागलो आणि विजय आवटेंच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्याही काळामध्ये मी सातत्यानं काम करत राहिलो. आणि पुढे 2012च्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषदची उमेदवारी केली, निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर योगायोगानं महाआघाडीचं सरकारवरती झालं आणि महाआघाडीमध्ये जिल्हा परिषदमध्ये विषय समित्यांचे पदाधिकारी नेमताना पक्षीय बलाबलाप्रमाणे त्या ठिकाणी नेमले गेले आणि त्याच्यामध्ये मला शिवसेनेकडनं त्या ठिकाणी संधी बांधकाम समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे माझा जो ग्रामीण भागाशी असलेला टच असेल किंवा सर्वसामान्य माणसाची जी कामं आहेत आणि गेल्या अनेक वर्ष सातत्यानं तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा असताना त्याच्या आधी मी काँग्रेसचा पण तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. आणि मग या नेतृत्वांबरोबर काम करत असताना प्रत्येक घटकाशी माझा अतिशय जवळून संबंध आलेला होता. आणि त्याच्यामुळे मी कामात लोकांची गरज काय, कोणतं काम प्राधान्य केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी माझ्या मनात असल्यामुळं मी त्या गोष्टींना प्राधान्य दिलं. आणि सभापती म्हणून काम करत असताना माझ्या सभापतीपदाचा एक नावलौकिक असा झाला की बांधकाम समितीला एवढा निधी असतो हे सुद्धा लोक आश्चर्याने विचारायला लागले. एवढं काम मी बांधकाम समितीच्या माध्यमातून नुसतं माझ्या गटात नाही तर संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये त्यावेळेस मी ते काम केलं. त्याच्यामुळे तुम्ही जिल्ह्यात एक काम करणारी व्यक्ती सभापती म्हणून चर्चेत आली, अशी चर्चा झाली बांधकाम समितीचे. दाते सर, आपण जिल्हा परिषदेत मिनी मंत्रालयात केलेलं काम आणि आता तुम्ही विधानसभा सदस्य म्हणून विधिमंडळामध्ये काम करता, या दोन्ही कामामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे तुम्ही म्हणता, अगदी योग्यच आहे.
त्या सभागृहात जसं काम करायचं तसंच कामकाज वरती विधानसभेमध्ये देखील चालतंय. त्यावेळच्या कामाचा अनुभव तुम्हाला त्यावेळच्या आहे? कामाचा अनुभव, जिल्हा परिषदमध्ये खाली सदस्य म्हणून बसलेला असतानाचा अनुभव, वरती डायसवर सभापती म्हणून बसल्यानंतरचा जो अनुभव, हे दोन्ही अनुभव मला वरती विधानसभेमध्ये काम करताना निश्चितपणे आले. त्याच्यामुळं त्या कामाच्या अनुभवांमुळेच मला विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये, मी जवळपास पहिल्याच अधिवेशनामध्ये जे अधिवेशन चाललं त्या कालावधीमध्ये जवळपास 6-7 वेळा मी विधानसभेच्या कामकाजामध्ये एक आमदार म्हणून त्या ठिकाणी भाग घेतला. वेगवेगळे प्रश्न विचारले, वेगवेगळ्या लक्षवेधी टाकल्या. लक्षवेधीच्या माध्यमातून असेल किंवा प्रश्नांच्या माध्यमातून असेल, मी मतदारसंघातल्या कामाकडं शासनाचं लक्ष त्यामुळे वळलं आणि तो एक वेगळा अनुभव. जर मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं नसतं कदाचित तर मला ते धाडस तिथं सुरुवातीला करता आलं नसतं तुमचं धाडस. थोडासा वेगळा प्रश्न या निमित्ताने विचारतो. तुम्ही राज्यात चर्चेत आले ते विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने. तुमचे विरोधी उमेदवार, आघाडीचे उमेदवार जे होते निलेश लंके, ते तर सोशल मीडिया स्टार होते, ते स्टार प्रचारक होते हो आघाडीचे, त्यांच्या पक्षाचे. आणि दोन्ही राष्ट्रवादीतली ही लढत कशी होते आणि एक ग्रामीण कार्यकर्ता एका राज्यात नावाजलेल्या नेत्याला कशी फाईट देतो याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहिलं? म्हणजे आता तुम्ही विजयी झालात, तुम्ही आमदार म्हणून काम करतात, बरोबर आहे, पण निवडणुकीचा प्रचार करत असताना तुमचा कॉन्फिडन्स कसा होता? तुम्ही निवडून याला असा होता का? तुम्हाला खरं सांगितलं तर विश्वास पण बसणार नाही. मी निवडणुकीच्या उमेदवारी मिळण्याच्या दिवसापर्यंत मी उमेदवार असेल असं सुद्धा मला वाटत नव्हतं. परंतु योगायोग होता, उमेदवारी तर करायची हे डोक्यात माझ्या होतं. एकदा ह्या मांडवा खालून जायचं हे पण माझ्या डोक्यात होतं. परंतु एखाद्या वेळेस कसं की एवढ्या वर्ष प्रयत्न करत असताना ती संधी मिळू शकली नाही आणि हे वर्ष असं आलं की त्या वर्षी प्रयत्न न करता संधी मिळाली. त्याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर या तालुक्यातला लोकप्रतिनिधी जो आहे तो अजितदादांच्या बरोबर अगोदर राहिला. नंतर अजितदादाला पुन्हा सोडलं आणि पवारसाहेबांच्या पक्षामध्ये, त्या राष्ट्रवादीमध्ये गेला. बरोबर. आणि तो गेल्यानंतरही परिस्थिती अशी निर्माण झाली की लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. लोकसभेच्या निवडणुकामध्ये मुळात त्याने एवढी प्रसिद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवली होती. कोविड सेंटरमध्ये प्रसिद्धी मिळवली. कोविड सेंटर कसं चालवलं, काय चालवलं, त्याच्यामध्ये काय होतं ते आम्हाला सगळं माहीत आहे. परंतु सोशल मीडियावाल्यांनी त्याचा फार गांभीर्याने विचार न करता सोशल मीडियाने फार मोठी प्रसिद्धी त्या ग्रस्ताला दिली आणि त्याचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नावलौकिक झालं. पवारसाहेबांना सुद्धा, शरदचंद्र पवार साहेबांच्या नावाने ते कोविड सेंटर चालवल्यामुळे पवारसाहेब सुद्धा थोडेसे प्रभावित झाले होते आणि त्या प्रभावितपणामुळे त्यांना फार अगदी राज्याच्या लेवलपर्यंत घेऊन ठेवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात जवळपास 38-39 हजाराचं मताधिक्य त्यांनी घेतलं लोकसभेला. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या विरोधात किंवा त्याच्या पत्नीच्या विरोधामध्ये धाडस करायचं ही एक गोष्ट आश्चर्यकारकच होती. परंतु मी मनात ठरवून टाकलेलं होतं पहिल्यापासून की आपल्याला एकदा तरी या विधानसभेची निवडणूक लढवायची, ही मनातली इच्छा होती. आणि त्या इच्छेला प्रतिसाद मिळाला तो माननीय अजितदादांच्या माध्यमातून. अजितदादांची एक दिवस कुठेतरी सहज चर्चा माझ्या संपर्कात असलेल्या इतर तालुक्यातल्या काही नेते मंडळीशी केली की पारनेरला दातेंचं शीट कसं राहील, अशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली. आणि ज्यांच्याजवळ चर्चा केली त्यांच्याकडून माझ्यापर्यंत निरोप पोहोचला गेला की अजितदादा तुमच्या नावाची थोडीशी चर्चा करतायत, तुम्ही दादांना भेटून घ्या. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मग मी दादांना भेटलो. तर मग दादांनी त्याच्या आधी सर्वेक्षण केलेलं होतं या मतदारसंघामध्ये. ते मला काही त्यांनी सांगितलं नाही, परंतु सर्वेक्षणामध्ये आम्ही जे 4-5 कॅन्डिडेट होतो त्याच्यामध्ये मी उजवा होतो हे त्यांना माहीत होतं. आणि मग त्यांनी ती चर्चा केली. फक्त निवडणूक करत असताना मला जे इच्छुक आहेत ते सगळे बरोबर कसे राहतील ही स्ट्रॅटेजी ते खरं म्हणजे करत होते. आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि एकत्र करून ही निवडणूक तुम्ही एकत्रितपणे लढा अशा पद्धतीचा त्यांनी आम्हाला आदेश दिला आणि मला ती उमेदवारी शेवटी दिली, मिळाली. आणि मिळाल्यानंतर मला 100% कॉन्फिडंट होता की माझं 30-40 वर्षापासूनचं जे लोकांशी संपर्क आहे, काम आहे, ॲक्च्युअल जे काम आहे, ग्रासरूटला काम आहे. मी वेळोवेळी व्यक्तिगतरित्या मी अशा अनेक लोकांना अशी काही मदत केलेली होती
की ती मदत मी विसरून गेलो होतो, पण ज्यांना मदत केली ती त्यांच्या आठवणीत होती आणि म्हणून लोक फक्त माझं उमेदवारी येण्याची वाट पाहत होते. त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाने माझी उमेदवारी आल्यानंतर ती अतिशय मनमोकळेपणाने स्वीकारली. दबाव होता, प्रचंड दबाव होता. अक्षरशः मी प्रचार करत असताना मला पण कधी कधी भीती वाटायची की इतक्या दबावात जर लोक आहेत, इतके जर ओपन होत नाहीत, तर हे मतदान तरी मोकळेपणानं करतील का, ही शंका माझ्या मनामध्ये होती. पण मला एक 100% खात्री होती की लोक जे बोलत नाही, ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी आपला सर्वेमध्ये देखील माझ्या मते आपलं शीट दाखवलं गेलं नव्हतं. सर्वे दाखवलं होतं नंतरच्या सुरुवातीला सर्वेत नव्हतं, प्री पोल सर्वे मध्ये दाखवलं नव्हतं. आणि तो काळ असा होता, पण निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये असं कोणालाही विचारलं तरी कोणीच म्हणत नव्हतं की मी निवडून येईल म्हणून. बरोबर. ऍक्च्युअल महायुतीबद्दल पण तसंच होतं, कारण लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं होतं. त्याच्यामुळे लोक महायुतीतल्या उमेदवारांच्या बद्दल लोक साशंकच होते. असं तोच पुढे झाला. पण अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे घेतलेले निर्णय होते, मग ते लाडक्या बहिणीचा निर्णय असेल, वीज बिल माफीचा निर्णय असेल, हे अतिशय चांगले निर्णय घेतले होते. त्याचा परिणाम निश्चितपणे ह्या महायुतीच्या त्या निवडणुकीमध्ये झाला. महायुतीला जे आता सीट मिळाल्या, बरोबर, आणि त्याच्यात मला सुद्धा त्या गोष्टीचा फायदा झाला. आणि माझ्या ते 40 वर्षाचा संपर्क आहे, म्हणजे माझ्या बरोबरची जी पिढी आहे किंवा माझ्या आधीची पिढी, त्या लोकांचं मतदान तर सांगावंच लागलं नाही, त्यांनी मला मतदानच केलं. पण नंतरच्या प्रचाराच्या काळात ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस तरुणांना सुद्धा जाणवलं थोडंसं माझी भाषणं किंवा माझे प्रत्येक गावातल्या बैठका, त्या बैठकातले विचार. मग तरुणांना पण वाटलं. आणि मी असं एक वाचित्र निर्माण केलं की या तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जी अराजकता निर्माण झालेली आहे, जी दादागिरी, दबंगिरी, बरोबर, ही आपल्याला कुठेतरी थांबवायची. हा मतदारसंघ हा पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे, याच्यामध्ये असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. असं वातावरण या मतदारसंघात झाले, ते आपल्याला पूर्ववत करायचे. असं जे मी लोकांना पटवलं ते लोकांना पटलं आणि त्याच्यामध्ये मला लोकांनी चांगलं मतदान केलं. आणि शिवाय महायुतीतले जेवढे सगळे घटक आहेत, महायुतीतले घटक असतील किंवा राष्ट्रवादीमधले जे काही जुने नवे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा माझ्या विजयामध्ये रूपांतर झालं. बरोबर. सर, महायुतीची जी घटक पक्ष आहे प्रमुख 3, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि मुख्यमंत्री असलेलं भाजप असेल, या तिन्ही पक्षातला वाद नेहमी चर्चेत असतो राज्यामध्ये. आणि मग त्यामुळे या पक्षाच्या आमदाराला विकास निधी मिळतो, त्या पक्षाच्या आमदाराला मिळत नाही, मुख्यमंत्री कामं थांबवतात, ही जी चर्चा आहे. आमदार म्हणून तुमचा कसा अनुभव आहे? तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो सरकारकडनं? नाही, मला तर काही तसा अनुभव नाही. अच्छा. म्हणजे शेवटी राज्य सरकार काम करत असताना तिन्ही पक्षांचं एकत्रितरित्या सरकार आहे आणि तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही हे चाललेले आहेत, ही माझी 100% खात्री आहे. कुठेही हे बाहेर समजा मीडियाकडे जात असेल, परंतु असं कुठेही हे काम थांबवलं, ते काम थांबवलं असा काही प्रकार नाही आहे. फक्त त्या कामाची निकड पाहून निर्णय घ्या, अशा पद्धतीचे कधी कधी मुख्यमंत्र्यांचे निर्णय असतात. परंतु मागच्या आर्थिक वर्षामध्ये सरकारनं खूप मोठ्या प्रमाणावर, शेवटचं वर्ष असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बजेटची कामं किंवा अतिरिक्त बजेटची जी कामं आहेत ती कामं मोठ्या प्रमाणावर मंजूर करून ठेवलेली होती. अच्छा. आणि मागची सरकारची देयता फार मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे होती. आणि त्यामुळं या वर्षीच्या, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये कुठल्याही आमदाराला बजेटमध्ये मोठ्या कामांच्या तरतुदी झाल्या नाहीत. परंतु जे काही रिपीट आमदार झाले त्यांना तो प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना तो प्रॉब्लेम सुरू झाला. त्याच्यावर समन्वय समिती जी आहे, समन्वय समिती आमची तिन्ही पक्षांची जी समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीनं मुख्यमंत्र्यांसमवेत निर्णय घेतले आणि जेवढे पहिल्यांदा आलेले आमदार आहेत, मग ते पक्ष कोणताही असू द्या, त्या सगळ्या आमदारांना निधी देण्याचं मान्य केलं. आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक विभागाचा नेहमी बरोबर प्रमाणे आला नाही, परंतु थोडा कमी जास्त होईल, पण आम्हाला सगळ्या आमदारांना निधी मिळाला. आणि कुठल्याही प्रकारची राज्य सरकारमध्ये आम्ही नवीन आमदार असताना सुद्धा महायुती सरकार हे आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करते. त्या गटबाजीचा तुमच्या कामावर काही परिणाम? काहीही परिणाम नाही, गटबाजीचा परिणाम नाही, काय नाही. हा मुद्दा चर्चेतला आहे की महायुतीच्या गटबाजीचा कामावर परिणाम होतो. सरांचा नवीन आमदार असताना असा अनुभव आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम मतदारसंघाच्या कामावरती होत नाही. मतदारसंघाच्या कामावर परिणाम होत नाही. फक्त काही कामं अशी आहेत की ती जर समजा प्रोव्हिजनच नसेल तर मग ती पेंडिंग आहेत. उदाहरणार्थ पारनेरला पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रश्न प्रलंबित आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून गेलो तसा त्याचा पाठपुरावा करतोय. बरोबर. परंतु
त्या खात्याकडे, नगरविकास खात्याकडे त्या कामासाठी निधीची थोडीशी अपूर्तता आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर ते काम करू अशा पद्धतीचं उपमुख्यमंत्री सांगतायत. बरोबर. मग निधी अभावी ते निधी अभावी थांबलेलं आहे. सध्या. पारनेर आणि नगर ग्रामीण हा जो मतदारसंघ तुमचा आहे हा दुर्गम आहे आणि थोडा विस्तीर्ण असा आहे, पठार भाग असल्यामुळे. या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातनं एक आमदार म्हणून तुमचा कामाचा प्राधान्यक्रम काय आहे? कुठली गोष्टी तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहे, त्या तुम्ही पहिल्या वर्षात घेतल्या, त्या सुरू झाल्या किंवा होणार आहेत? मी निवडून आल्यानंतर माझा पहिल्यांदा कामाचा प्राधान्यक्रम जो राहिलेला आहे तो प्राधान्यक्रम माझा ठरलेलाच होता की पठार भागाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न गेली 15-20 वर्षापासून जो प्रलंबित आहे. जी. मग ते कृष्णा खोऱ्यातून उपलब्ध करणं किंवा गोदावरी खोऱ्यातून उपलब्ध करणं, हा जो प्रश्न अनेक वर्ष पडलेला होता, त्या प्रश्नाला मी चालना देण्याचं माझ्या मनात ठरवलेलं होतं. आणि त्याला जोड अशी मिळाली, मला माझं नशीब चांगलं की त्याला जोड अशी मिळाली की नेमका राज्य सरकारमध्ये जलसंपदा खातं हे नगर जिल्ह्याचे सुपुत्र राधाकृष्ण विखे साहेबांच्याकडं ते खातं आलं. आणि मग माझ्या आशा निश्चितपणे दुणावल्या आणि मग मी त्या प्रश्नाला हात घातला. या मतदारसंघामध्ये जो पठार भाग आहे आमचा, कानूर पठार आणि पुणेवाडी वगैरे हा भाग जो आहे, या सगळ्या भागामध्ये यापूर्वी आम्ही 4 लिफ्टच्या योजना प्रस्तावित केलेल्या होत्या. अच्छा. एक पिंपळावरोटा कानूर पठारची एक योजना, त्याच्यानंतर एक पुणेवाडी व इतर गावं, एक राळेगण सिद्धी व इतर गाव आणि एक जातेगाव ते इतर गाव, अशा 4 योजना आम्ही त्या पूर्वीच प्रस्तावित केलेल्या होत्या. स्थानिक नेतृत्वाने त्या ठिकाणी सुचवलेल्या होत्या, परंतु त्याच्यावर मार्गच निघत नव्हता आजपर्यंत. आणि मग जलसंपदा खातं राधाकृष्ण विखे साहेबांच्याकडे आल्यानंतर त्यांना म्हटलं आपण हा विषय पुढे घेऊ आणि त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आणि आज त्या प्रश्नावर आम्ही काम करत असताना प्राथमिक सर्वेसाठी 1 कोटी रुपयाची तरतूद झाली. प्राथमिक सर्वेक्षण म्हणजे DPR वगैरे तयार करणं. बरोबर. ते सर्वेक्षण झालं, DPR तयार झाला, तो जलसंपदा खात्याकडे गेला. त्याच्यात 4 योजनातली एक योजना ही गोदावरी खोऱ्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आणि 3 योजना ह्या कृष्णा खोऱ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. त्याच्याप्रमाणे नियामक मंडळाच्या पुढे ते सगळे विषय गेले नियामक मंडळानं. त्याच्यानंतर आता 4ही स्कीमचा डिटेल सर्वेक्षणासाठी सुद्धा मंजुरी दिली. त्याला लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये त्याचं डिटेल सर्वेक्षण देखील चालू होईल. आणि ते सर्वेक्षण झाल्यानंतर मला खात्री आहे की जलसंपदा मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात जो लागणारा निधी आहे तो उपलब्ध करून देतील. त्याच्यासाठी पाठपुरावा मी करणार आणि त्या योजना मंजूर कशा होतील त्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. रस्त्याची आणि दळणवळणाची एक मोठी समस्या आपल्या मतदारसंघात आहे, ज्याची नेहमी मागणी केली जाते. त्या दृष्टिकोनातून आपण काही विचार केलेला आहे का? मला असं तुम्हाला स्पष्टपणे खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ तसा रस्त्यांच्या बाबतीमध्ये इतर मतदारसंघांपेक्षा आजही उजवा आहे, चांगला आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही कामं आता ह्या निवडणुकीच्या आधी ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं घेतली होती ती कामं थोडीशी अर्धवट पडलेली आहेत. बरोबर. कदाचित त्यांनी द्यावे असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या काही विनियोजनामुळे किंवा नियोजन नीटनेटकं नसल्यामुळे कदाचित वाया असतील. परंतु BBM होऊन पडलेत रस्ते, त्याच्यावर कार्पेट झालेलं नाही आणि त्याच्यामुळे थोडीशी रस्त्यांची काही दुरावस्था दिसते. बरोबर. परंतु माझा प्रयत्न आहे की त्या संबंधित ठेकेदारांच्या पाठीमागं लागून, डिपार्टमेंटच्या पाठीमागं लागून ती कामं आता नोव्हेंबर आहे, आता सगळ्या डांबर प्लॅन्टला चालू करायला परवानगी मिळाली आणि आता दरम्यानच्या काळात मे जूनपर्यंत ती जी अपुरी पडलेली कामं आहे ती सगळी पूर्ण केली तर आता आज जी रस्त्यांची खराब अवस्था दिसते ती पूर्णपणे चांगली होईल. बरोबर. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पारनेर मतदारसंघामध्ये किंवा नगर मतदारसंघामध्ये, आता नगर मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे बरेचसे रस्ते खराब झाले. बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा आता सध्या तात्पुरत्या दुरुस्तीला आपण मान्यता दिलेली आहे, त्याची निविदा प्रक्रिया झाली, तात्पुरत्या दुरुस्त्या सुरू होणार आहेत. परंतु काही कामं बजेटमध्ये घ्यावी किंवा इतर काही मार्गाने ती बसवावीत अशा पद्धतीचे लोकांचे मागणी आहे, तर त्या सुद्धा मी प्रयत्न माझा चालू आहे. या मतदारसंघाच्या दृष्टीनं 2 रस्ते इतके महत्त्वाचे, 3 रस्ते एवढे महत्त्वाचे आज चालू स्थितीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून. कोणते? एक रस्ता नॅशनल हायवे बेल्यापासून तर शिरूरकडे जाणारा बेले-शिरूर रस्ता, त्या रस्त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरणाचं काम जवळपास 250-300 कोटी रुपयाचं काम ते आहे. अच्छा. ते काम आता
प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम चालू आहे. त्यानंतर दुसरं एक काम देवघरे फाट्यावरून तो रस्ता गेला. हो. मग देवघरे फाट्यापासून तर पारनेर, सुपा, अस्तगाव आणि थेट खडकी खंडाळा 2 रोडला मिळणारा रस्ता जो आहे, मध्ये जो मधला जो रस्ता आहे, तर त्या रस्त्याला सुद्धा एशियन बँकेच्या PDB एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्याला देखील 300-350 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. आणि ते काम देखील आज प्रगतीपथावर आहे. जवळपास 25-30% काम आज होत आले आणि उरलेलं काम वर्षभरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यामुळे तो रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरणाचा होणार, तिकडचा कॉन्क्रिटीकरणाचा होणार, हा कॉन्क्रिटीकरणाचा होणार. आणि त्यानंतर तिसरा जो रस्ता आहे तो नगर कल्याण रोड जो आहे, तर नगर कल्याण रोडवर सुद्धा माझ्या मतदारसंघातले जवळपास 50-60 किलोमीटरचं अंतर कॉन्क्रिटीकरणाचं ते काम आता कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. तो रस्ता सुद्धा पूर्ण कॉन्क्रिटीकरण चालू आहे. हे 3 रस्ते पूर्ण कॉन्क्रिटीकरण होतील त्यावेळेस दळणवळण आमचं वाढेल. आणि मी आमदार म्हणून मी परत माझं एक विजन ठेवलेलं आहे की आता पुढचा कोणता रस्त्याचा नंबर लावायचा ह्या स्कीममध्ये, हॅममध्ये असेल किंवा EDB मध्ये असेल किंवा या ज्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्या योजनांच्या माध्यमातून आणखी एक रस्ता मी प्रस्तावित केलेला आहे मुख्यमंत्र्याकडं, उपमुख्यमंत्र्याकडं आणि बांधकाम मंत्र्याकडं. राळेगण सिद्धीवरून जो रस्ता आहे तो वाडेगावन फाट्यावरून, तो रस्ता वाडेगावन फाटार, पाणोली, पारनेर, कान्होर, टाकेडोकेश्वर करून पुढे साकोर, मांडवा आणि पुढे याच्या चंदापूरच्या घाटात लागतो. बरोबर. तर तो एक रस्ता मी प्रस्तावित केलेला आहे. जसे हे रस्ते झाले तसा तो एक रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा झाला पाहिजे असा 700-750 कोटीचा प्रस्ताव मी शासनाच्या याच्यामध्ये दिलेला आहे, प्रस्तावात आहे, प्राधान्य क्रमामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. तो जर मंजूर झाला तर हा रस्ता 3 महामार्गाला जोडणार. एक नगर पुणा महामार्ग आहे त्याच्यापासून तो निघणार, मध्ये नगर कल्याण रस्ता महामार्ग आहे त्याला क्रॉस करणार आणि पुढे पुणे नाशिक हायवेला जाऊन भेटणार, त्याला मिळणार. आणि मग एवढी सगळी वाहतूक, काळा फाट्यावरून जाणारी वाहतूक, इकडून नगरहून नाशिकला जाणारी वाहतूक ती पूर्ण आमच्या मतदारसंघातून डायरेक्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळं त्या रस्त्यावरची, त्या रूटवरच्या गावांची दळणवळण वाढणार, त्यांचे व्यवसाय वाढणार, तिथे सगळं काय म्हणतो आपण त्याला, मनुष्य म्हणजे रोजगार वाढणार. या दृष्टीने माझा प्रयत्न निश्चितपणे आहे. रस्ते, वीज, पाणी, दळणवळण या पायाभूत सुविधा वगळता पारनेर तालुक्यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक, पर्यटनाला काही स्कोप आहे का? आणि त्या दृष्टीने तुम्ही काही काम सुरू केलेलं आहे का? पर्यटनाला स्कोप भरपूर आहे. माझ्या आधीच त्या ठिकाणी काही ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत. माझ्याकडे आमच्या या मतदारसंघामध्ये कोरथनच्या खंडोबा जे म्हणतो आपण, कोरठण खंडोबा, ते देवस्थान ऑलरेडी ब वर्गामध्ये आहे. बरोबर. त्याला सरकारकडून निधी मिळतोय. त्याचंच तिथं देवस्थान आणि पर्यटन या दोन्ही माध्यमातून त्या ठिकाणी निधी मिळून एक सुंदर असं देवस्थान ते तयार झालेलं आहे. त्याला लागून एक दर्याबाई देवस्थान आहे आमचं. दर्याबाई देवस्थान जे आहे वडगाव दर्याला, ते अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अच्छा. इतकं निसर्गरम्य आहे की तिथं अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात. तर ते एकदम दर्यामध्ये ती देवी आहे. आणि त्या ठिकाणी जे देवीचं मंदिर आहे ते गुहेमध्ये आहे. आणि त्या गुहेमध्ये सातत्यानं वर्षभर वरून पाणी टिपटिप करतं, त्याचे खाली लवणस्तंभ तयार झाले. अशा ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी ती देवी आहे. त्या देवीचा परिसर जो आहे त्या परिसर सुशोभीकरणासाठी माझ्या आधी सरकारनं आमचे एक सहकारी आहेत इथले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी जवळपास 9 कोटी रुपयाचं पर्यटनामधून निधी उपलब्ध झालेला आहे. अरे वा. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 1.5-2 कोटी रुपयाच्या कामाची मान्यता मिळाली होती. ते काम देखील पूर्ण झाले. उर्वरित निधी भविष्यकाळामध्ये मिळणार आहे. आणि तिथे एक सुंदर असं पर्यटन स्थळ होणार आहे. पुणेवाडीचं भैरवनाथ असेल, निगोजचे कुंड असेल, रांजण खळगे असतील, आमचं इथलं टाकेडोकेश्वरचं डोकेश्वरची पांडवकालीन लेणी असतील. बरोबर. असे खूप ठिकाण, पैसेच आमचं श्रीराम राम मंदिर, विठ्ठल मंदिर असेल, असे अनेक ठिकाणं आहेत पारनेरमध्ये. कॉरिडॉर डेव्हलप करता येईल. उद्या डेव्हलप केली, त्याचा कॉरिडॉर जर डेव्हलप केला तर या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांसाठी आणि पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. मांडवळचा आमचा डॅम आहे. मांडवळच्या डॅमवर सुद्धा त्याच्या खाली एक रुईचोंडा म्हणून धबधबा आहे. तिथं सुद्धा एकदा डॅम भरला की खूप पर्यटक त्या ठिकाणी सुद्धा 1 महिना 2 महिने आनंद घ्यायला त्या ठिकाणी येतात. आणि हे भविष्यामध्ये हे सगळं डेव्हलप करण्याची संधी आहे. आणि पुणे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळे डेव्हलपमेंटला अधिक स्कोप आहे.